हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवतोय बालुशाही। तर बघू शकता किती छान अशी बालुशाही बनलेली आहे। एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे, तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा। तर आजची रेसिपी जी आहे ते माझ्या मम्मीकडे बनवत आहे मी। तर आमच्या इकडे माझे भाऊजी आहेत, तर ते एकदम स्वयंपाक खूप छान बनवतात आणि बालुशाही तर एकदम परफेक्ट। तर त्यांच्याकडनं मी शिकले, त्यांना म्हटलं मला समोर करून दाखवा। तर 1 किलो मैद्याची बालुशाही बनवतोय। तो 1 किलो मैदा घेतलाय आणि छोटासा चम्मच आहे त्याच्यामध्ये सोडा घेतलाय भरून, म्हणजे असं सपाट करायचं आहे थोडंसं टाकून। तो परफेक्ट माप आहे त्यांचा। आणि स्प्राईटची जी बॉटल आहे, जेवढं त्यामध्ये स्प्राईट असतं तेवढं आपल्याला तेल टाकायचं आहे। आणि तेल अजिबात गरम वगैरे करायचं नाही, थंडच तेल टाकायचं आहे। तर तेल टाकल्याच्यानंतर हे पीठ जे आहे ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर ही रेसिपी आहे ती मम्मीकडे बनवली, तर मी माप माझ्याकडं वजन काटा वगैरे आहे। तर परत जेव्हा मी बनवून रेसिपी माझ्याकडे जेव्हा बालुशाही, तेव्हा मी तेल आणि मैदा तर 1 किलो आहे, सोडा किती घ्यायचा आहे ते तुम्हाला मेजरमेंट व्यवस्थित सांगेन। पण हा पण माप एकदम परफेक्ट आहे। चम्मचचाच थोडासा छोटा मोठा कसा, तर आपण पोह्याचा जो चम्मच घेतो त्याच्यापेक्षा छोटा आहे, तर तो चम्मच फुल असं भरून घेतलेला आहे मी बेकिंग सोडा। आणि त्याला थोडंसं असं दाबून सपाट केलेला आहे खायचा सोडा। तर तेल टाकल्याच्यानंतर त्याला एकदम छान असं आपल्याला चोळून पीठ घ्यायचं आहे, म्हणजे सोडा आणि तेल एकदम मिक्स झालं पाहिजे, गाठी अजिबात झाल्या नाही पाहिजे। तर अशा प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे मी। आणि नंतर आपल्याला लागणार आहे यामध्ये दही। तर दही आपल्याला 250 ग्राम लागणार आहे, म्हणजे 1 पाव। तर छोटा जो पाऊच असतो तो घेतलेला आहे मी। 1 किलोसाठी आपल्याला पाव इतकं दही टाकायचं आहे। माप तुम्ही जर परफेक्ट घेतला तर एकदम आपली बालुशाही जी आहे ती एकदम परफेक्ट बनणार। तर खूपच सोप्या पद्धतीत मला करून दाखवली त्यांना बालुशाही। त्याआधी मी त्यांची खाल्ली होती तर मला आवडली होती, तर या चक्करला मी म्हटलं मला समोर करून दाखवा। तर त्यांना मला जसं सांगितलं तसं मी करत आहे। आणि पिठामध्ये पाणी किती टाकायचं त्याचा अंदाज नाही येत, तर पाणी जसं लागेल तसं थोडं घ्यायचं आहे। आणि जसं आपण पोळीसाठी पीठ मळतो तेवढंच नरम पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। पाणी जसं लागेल तसं टाकायचं आहे। बरेच जण बेकिंग सोडा सांगतात किंवा तूप सांगतात, बेकिंग पावडर सांगतात आणि मेजरमेंटमध्ये पाणीसुद्धा सांगतात। तर पिठासाठी पाणी कमी जास्त होऊ शकतं। आणि तेलाचं आणि सोड्याचंच प्रमाण परफेक्ट घ्यायचं आहे आपल्याला। आणि दही आणि पीठ भिजून एक 10 ते 15 मिनटं ठेवायचं आहे आपल्याला, आणि लगेच बालुशाही त्याची बनून रेडी होते। आणि साखर आपल्याला 1 किलो लागते, किंवा थोडासा पाक उरतो त्यामधला। जसं आपण गुलाबजामुन बनवतो त्यापेक्षा थोडासा घट्टसर पाक बनवायचा आहे आपल्याला। आणि तुम्हाला खूपच गोड आवडत असेल तर अजून घट्ट बनवायचं आहे। आणि ही बालुशाही आपण एकदाच बनवून तळून ठेवली, आणि जेव्हा आपल्याला गरम पाहिजे पाक बनवून ठेवायचा आणि थोडीसा पाक गरम करायचा, त्याच्यामध्ये डीप करायची आणि गरमागरम खायला घ्यायची। कमीत कमी महिनाभर 15-20 दिवस तरी बालुशाही खराब नाही होत। तर बघा, पाणी थोडं घेऊन मी पीठ मळून घेतलेलं आहे। जसं आपल्याला कणकेचं पीठ असतं चपातीचं, तसं पीठ मळून घ्यायचं आहे। तर पीठ मळून घेतलं आहे। आणि बालुशाही तळणे पण खूप पद्धतशीर तळायची आहे त्याची पद्धत। तेल गरम, थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे, परत जास्त गॅस थोडासा मीडियम कमी असा करायचा आहे। तर बघा, पीठ मळून घेतलं आहे आणि एका कॅरी बॅगमध्ये एक 10 ते 15 मिनटं आम्ही ठेवून दिलेलं आहे। आणि मोठ्या कढईमध्ये एकदम छान अशी होती। तर आम्ही जे गॅसचा मोठा भट्टा असतो तो आणला आहे, आणि कढई पण मोठी घेतली आहे। तर 1 किलोच्या प्रमाणामध्ये कसं पण 100 अशा इतक्या 100-110 अशा बालुशाही होतात बघा। एकदम छोट्या छानपैकी अशा बालुशाही केल्यात आम्ही। आणि प्रत्येक वेळेस जेव्हा आपण पीठ घेऊ तेव्हा ते कॅरी बॅगमध्ये ठेवून द्यायचं आहे, म्हणजे ते सुकायला नको। तर एकसारख्या आकाराचे छोटे पेढे करून घेतलेत आधी। आणि हातावर पण एकदम पटकन ते करतात गोल। त्याच्या बाजूने जे असे लेयर्स असतात ते पण येतात, ते पण त्यांना व्यवस्थित सांगितलेलं आहे बघा याच्यामध्ये।
जेव्हा आपण प्रॅक्टिस करू तेव्हा एकदम परफेक्ट होणार. मी केली 1-2 मी पण केल्या, पण त्यांच्यासारखी एकदम परफेक्ट अशी नाही झाली. असं गोल करून बघा अंगठ्यानं दाबलं आहे आणि मग नंतर हातावर घेऊन असं त्यांना गोल केलेलं आहे. बाजूला त्याचे लेयर्स असे येतात. तर हे अशी एकदम परफेक्ट बालुशाही होतात. त्यांना एकदम पटापट केल्यानंतर बघू शकता एका बॅचला कमीत कमी 20 ते 25 बालुशाही टाकल्या आम्ही. आता गॅस गरम तेल करून बंद केलेला आहे आणि नंतर जेव्हा त्या वरती येतात तेव्हा मी गॅस चालू केलेला आहे. मग जेव्हा त्या वरती आल्या तेव्हा गॅस फुल करायचा आहे आणि सुरुवातीला तेल गरम करून गॅस बंद केला होता. तर तळवायला भरपूर वेळ लागला. कमीत कमी 2-1 घंटे तरी झाले आम्हाला 1 किलोची बालुशाही करायला. टर्न करून घेतलं आणि नंतर जेव्हा आपण बालुशाही काढतो दुसरे बनवस तर गॅस बंदच करून घ्यायचे, कारण गरम तेलामध्ये बालुशाही नाही टाकायची, नाहीतर त्याला व्यवस्थित लेयर्स येत नाहीत. तर आता काढून घ्यायची आहे बालुशाही. कलर तर एकदम सुंदर आलेला आहे बघा. तर अशाच प्रकारे ही बॅच काढून घेतली आणि थंड होऊ दिल्या. सगळ्या बालुशाही करून घेतल्या आणि मग पाक केला आम्ही आणि पाकामध्ये बालुशाही टाकली थंड झाल्याच्या नंतर. गरम असताना बालुशाही नाही टाकायची, कारण मग ती चिकट होते आणि पाक गरमच आहे. बालुशाही थंड आहे आणि पाक आहे तो गरम आहे. तर 5 ते 7 मिनटंच ठेवायचे पाकामध्ये पण. आणि काढल्याच्या नंतर एका चाळणीमध्ये काढून ठेवायचे, म्हणजे पाक जो आहे तो खाली नितळला पाहिजे. आणि तुम्ही बालुशाही तशीच जरी ठेवली आणि जेव्हा तुम्हाला गरम गरम खायची पाक हलकासा गरम करून त्याच्यात टाकायचं, एकदम भारी अशी गरम गरम बालुशाही खायला मिळते. तर बऱ्याच बालुशाही झाल्यात बघा 1 किलोच्या प्रमाणात आणि एकदम छान अशा झालेल्या आहेत. तर एकदम भारी अशी डिश होती आणि मला शिकायला भेटली. आता मी परत तुम्हाला करून दाखवेन. आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा, शेअर करा.